कुठला पक्ष सत्तेत आला तर जरा बरं होईल, काँग्रेस का भाजप? काँग्रेस 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 का? अहो आम्ही राम सातपुतेला बघून नाही, मोदीला बघून बस मतदान करणार. आणि भाजपवाल्या दोनदा निवडून दिले की बरं. काय केलंय भाजपवाल्याने? भाजपची सत्ता बशील असं वाटतंय. काय प्रणंदा शिंदेताई घ्यावं लागते आता. पण भाजपमध्ये आता सध्याला जे चाललंय ना फोडाफोडीचं राजकारण, त्यामुळे लोक भरपूर नाराज आहेत. मागं पण काँग्रेस सत्ता होती का नाही, बर 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 मग भाजप काय तर करायला म्हणलं तर भाजपनं मग तेच केलं. मग पहिले होतं तेच बरं मानाचं. मग पहिलं बरं होतं. हा मग काय नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्याचाच एक भाग बघून आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लोकांचा नक्की कौल काय आहे हे जाणून घेण्याचा सातत्यानं आपल्या एबी मराठी न्यूज या चॅनलवरती प्रयत्न करतो आहे. सोलापूरमध्ये काँग्रेसकडून प्रणिती शिंदे मैदानात आहेत, तर भाजपकडून राम सातपुते हे आमदार मैदानामध्ये आहेत. दोन्ही आमदारांची लढत खासदार होण्यासाठी आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून सुद्धा राहुल गायकवाड हे या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत. असं असताना सध्या मी सोलापूर येथील होम ग्राउंडवर भरणाऱ्या दूध मार्केट या भागामध्ये आहे, या परिसरामध्ये आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी दूध मार्केट जे आहे ते खूप मोठ्या पद्धतीनं भरत असतं आणि त्या ठिकाणी आलेले काही शेतकरी असतील किंवा काही ग्राहक असतील, त्यांना नक्की काय वाटतंय हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कुठलं? सोलापूरचा सोलापूरचं आहे. काय दूध द्यायला आलं का घ्यायला? इकलो दूध, घेतला हो? इकलो इकलो. कसं आहे दूध? अरे 60 रुपये 60 रुपये लिटर. लिटर. हा, बरं, निवडणूक लागली, कळालं का? काय माहित नाही का लोकसभा निवडणूक. काय. प्रणिती शिंदे, राम सातपुते माहित आहे का? तर काँग्रेस बरं आहे का भाजप बरं आहे? ते राजकारणाला काय कळत नाही, त्यामुळे सांगा राजकारणाला काय कळत नाही. कळत नाही. काय म्हणते ती? काय झालं काय ही म्हणते? म्हणते काय कळत नाही. राजकारण काय करणार सगळ्यालाच आहे, कळतंय. कसं काय? मग हे राजकारण आहे, राजकारणावाले निवडून जाते निघून, पण दूधवाल्याचं कसं व्हायचं मागं? कसं आहे जनताचं दूधवाल्याचं? कसं? दुधाला भाव नाही आहे. भाव नाही. बर 7-7.5 रुपये मार्केट चालत, 40 रुपये भाव बसत नाही दुधाला. बर. खाल्लं महागाई, शेतकरी- शेतकरी महागाई खुराई भरपूर वाले. एवढा पिंडीचा आळा 60 आणि 70 रुपये वीज जोडी विका लागलेत. बर 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 ते काय एक म्हशीला 200-300 रुपये चाललेत. तेवढं दुधाचा भाव होत नाही. काय होणार आता? मला काय करायचं? ही काय करायचं दुधाला नाही. एक कोण दिल चांगलं? अहो जे सरकार येईल ते हाय ते चालूच आहे सरकार यांचं. कुठे भाव द्यायला लागलेत? कोणी बी आला तर दुधाला भाव नाही. सगळ्या गुस्सा आमोन सगळं त्याला भाव आहे. आणि भरपूर इथे केमिकल दूध आहे. तिथं केमिकल दूध द्यायला केमिकल दूध भरपूर आहे बाहेरनं. बरं. जेवढं बाहेरनं दूध येतं तेवढं केमिकल यावं आणि ह्याच्यावर कारवाई व्हावी. केमिकल दुधावर कारवाई व्हायला पाहिजे. कारवाई व्हायला पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतंय, हा. कुठला पक्ष सत्तेत आला तर जरा बरं होईल, काँग्रेस का भाजप? काँग्रेस 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 का? मग काँग्रेस. आता भाजपवाल्या दोनदा निवडून दिले की बरं. काय केलंय भाजपवाल्याने? बर काय केले भाजपवाल्याने? दोन खासदार आमदार इथून निवडून दिले आम्ही. बरं. काय केले? काहीच केलं नाही. काहीच केलं नाही. सिद्धेश्वर महाराज गेला तिकडंच, बनसोडे गेला तिकडंच. आता आम्ही परिणितीला सरळ आम्ही उघड जाहीर आमचा परिणिती यावी, परिणिती यावी असं वाटतं. परिणिती यावी. काय साठी परिणिती यावी? अहो सिटीमधले सगळे तिला माहीत आहे. जे बाहेर येते ते सगळे काय करत नाही. ते एकदा गेली निवडून की संपाला तिकडे जाते. बर परत इथं त्यांना काना कोपरा कुठंच माहित नाही. होय. त्याला काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. काय? प्रणंदा शिंदेताई घ्यावं लागते आता. का बरं? का बरं म्हणजे काय, ह्यांचा विकास नाही. किती 10 वर्ष झाले यांची हीच चालू आहे सगळे. बर हा, काय केलाय नाही विकास? कुठल्या गोष्टीत केलाय नाही विकास? विकास केलाच नाही. काय केलाय? तरी पण 10 वर्ष निवडून दिली की लोकांनी. मग ही भाजप. काय तर करते म्हणून दिलं होतं ना. काय तर आता नाही, पुन्हा परत नाही, आता होईल सुधारणा होईल म्हणून केलं होतं. बर 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 हा, सरकार पलटी केली का नाही? बर बर मागं पण काँग्रेस सत्ता होती का नाही? बर 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 मग भाजप काय तर करायला म्हणलं तर भाजपनं मग तेच केलं. मग पहिले होतं तेच बरं मानाचं. मग पहिलं बरं होतं. हा, मग काय ह्याने काय पहिली फोडत तर नव्हती, कमीत कमी खात होती, काय मारत होती, पण हे फोडायला चालू केलं. खावत पण नाही, खाऊ पण देत नाही ते आम्हाला. आज पण इथे खाऊन देत नाही. हा, मग काय? आता व्यापाऱ्याची भरती जास्त, शेतकऱ्याची कमी आहे. कारण आम्ही राबायचं यांच्या ताब्यात, ह्याने जास्त दराने रेट घ्यायचा. गहू भुशाचं मार्केट उतरणार, पेंडीचा भाव उतरलाय, दुधाचं मार्केट आहे 40-45. काय त्याला त्याचं लेवल बी निघत नाही, खर्च निघत नाही. पिशवी दूध जाते 40 रुपयानं, डिस्लरी 20 रुपयाला, दूध कसं- पण 20 कसं? रुपयाला आहे. डिस्लरी 20 रुपयाला आहे हा. आणि गाईचं दूध 20 रुपयाला आहे. बर परवडतंय काय? परवडतंय काय सांगा आम्हाला तुम्ही? इथे खर्च किती आहे? मालाचा पेंट भुषा खर्च किती आहे आजच्या दिवसाला? 2000 पोत आहे सरकीचं. बरोबर. आणि मालाचा भाव आहे का तेवढा आमच्या दुधाला? नाही. मग काय पण तुम्ही खरेदी करायला गेलं तिकडे आहे. तुम्हाला वाटतं ही जर सगळं बदलायचं असतं तर काँग्रेस का भाजप? भाजप तर नाहीच आता. गेले 10 वर्ष बघितले भाजपनं काय केलं ते. रातात निर्णय बदलते का खुर्चीवर बसून तिथं? बर बर कांदा निर्णय बंद आहे. बर बर काय कुठलं काय, आम्ही देतो दुधाला भाव नसता एवढंच म्हणते ते यांचं आल्यावर. बर 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 हा, ही तिकडे तिकडे आंदोलन करा, रस्ता आंदोलन करा, अमुक करा तमुक करा. यात काय आहे का कधी काय? दखल घेतील का? कोण दखल घेत आहे?
आहे ते चालू दखल कोण घेत नाही हो. हे तुमचं ते आपलं शेण काढायचं हे चालूच आहे आमचं, कुठं ना घालायचं आमचं चालूच आहे. हे तर वाढ काय होते त्यांचं खुराक घेतलेला रेट तेवढाच द्यावा लागते. आता इथं तुम्ही कमी शेतकरी आहे का? शेतकरी आहे. भाजपनं पीएम किसान योजना चालू केली अहो 6,000 भाज्याकडे 6,000 दिले, काय येते कधी नाही येते. आता पुन्हा काय दिले 6,000 काय होते मला सांगा तुम्ही शेतकऱ्याला. बर आज 5 रुपयाला पेंडी काढायला 3 रुपयाला बांधायला बर बर 8 रुपये पेंडी जाग्याला पडली हम्म. आणि मोडाला किती एक पाहिली गेली आणि ह्यांचा खर्च तर निघतोय का ते हे बाजरी ज्वारीचं ज्वारीचं बर निघतंय काय 8 रुपये जागेला बा सगळा खर्च पडतोय आणि राबलेलं पहिलं मेहनत ट्रॅक्टर केलं तर गेलं कुणीकडेच ते कोणीकडेच गेलं. कुणीकडेच गेलं आणि तुमच्या 2,000 काय हो. तुम्ही कुठला आहे? मी सोलापूर सिटीत केगावचा आहे. केगावचा आहे. बर मग आता प्रणिती शिंदे आणि राम सातपुते बरं कोण वाटतंय? अहो बराचा विषय नाही. आम्ही फक्त काय कुणा शेतकरी चांगलं व्हायसाठीच आम्ही कुणाला नाही, मतदान केलं. शेतकऱ्याचं चांगलं व्हायचं असेल तर- आता 2 वर्ष आम्ही बनसोडाला दिलं, स्वामीला दिलं. बरं. त्यांनी एक दिवशी काय केगावला फिरायला आणलं नाही. कोणी सिटीत कुठे विकास आणला नाही त्यांनी आणला का. बर बर आता प्रणित शिंदेला काय द्यायचं. आज जुना आहे, केगावचा आहे, माहितीचा आहे. त्यासाठी एक बार त्यांना देऊन टाकावं चान्स. भले सत्ता नाही वगैरे नाही हो, बर बर पण सिटीतले असल्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला त्यांना चान्स देऊन भाग आहे. उद्या आम्हाला त्यांच्या घरी जाता येते, बोलता येते किंवा आमची कामं करा. आता हा दवडून किती वर्ष झाली आपली 92ला. काय विकास आहे केगावला मला सांगा तुम्ही. आमदारला 3 टर्म निवडून दिला आम्ही. बर बर आम्ही शिवसेनेमध्ये भाजपला निवडून दिलो, पण आता काँग्रेसमध्ये जायचं कारण ही पळाली. बर बर कारण तुम्ही त्यामुळे ह्या वेळेस तुमचं काँग्रेसला मत असेल. आम्ही ह्या वर्ष 100% काँग्रेसला मत आहे. होय काय वाटतंय काय मतदारसंघाचा विकास झाला का नाही? आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात धाराशिव करावं. कोण आहे धाराशिवला? कोण आहे? ओमराजेची हवा आहे. ओमराजेंच्या हवा आहे. कसं आहे काम ओमराजेंचं? ओमराजेचा माणूस की संपर्क जास्त आहे, संपर्कात असतो. सगळ्या राज्यात फेमस आहे तुमचं खासदार का नाही? खासदारच आहेत ना तसं. आहेत का तसं? काय बोलायचं काम नाही. ही बोलणं नाही तुमचं मित्र. एनी टाइम कधी पण कॉल करा ओमराजेला. हा, निम्म्या राज्याला करा, हा. फोन घेते ती. ओमराजे ते. आहे, बरं 100%. भाजप बरं वाटतंय का काँग्रेस बरं वाटतंय? आमच्याकडे आता शिवसेना आहे हा तुमच्या? ठाकरे. चालतंय. हो नमस्कार. इथलेच का? हो इथले सोलापूरचे. काय व्यवसाय? व्यवसाय दुधाचा धंदा आहे. दुधा धंदा आहे. काय परवडतो का दुधा धंदा? दुधाचं फॅट नाही आहे सध्या, चढ उतार आहे भाव त्याला. बरं तुम्ही शेतकरी म्हणून दूध घेता का तुमचं नाही नाही, घरचं आपलं आहे? स्वतः घरचं दूध आहे. स्वतःच आहे. पण परवडतंय का दूध व्यवसाय तिकडे नाही. म्हणजे त्या मसराला खायला वैरण लागते, काय काय लागते आणि परत दूध इकडं. नाही परवडत नाही का, म्हणजे आता कसं आहे सांगा, सरकीचा रेट वाढलेला आहे, बरं गहू भुशीचा वाढलेला आहे, कळणाचा वाढलेला आहे. बरं धंदा परवडी नाही आहे सध्या. आता कसं फॅटला पण रेट नाही आहे. आता जर विचार केला, लोकसभा निवडणूक लागली, प्रणिती शिंदे आहेत, राम सातपुते आहेत, भाजप काँग्रेसची अशी लढत आहे. भाजपची सत्ता बशील असं वाटतंय. भाजप सत्ता बसला असं वाटतं. कारण का युवा पिढी जी आहे बरं सध्या भाजपकडेच आहे सध्या आता. बरं बरं बरं. कारण का त्याचा विकास दिशी नाही काही लोकांना. रोडाचं एवढं कामं चालू आहे. बरोबर. काँग्रेस असताना रोडाचं काम बघितलं का तुम्ही कुठं? डेल्लीचं काम बघितलं का? हां एवढं दिवस 40 वर्ष सत्ता होती त्यांची. काय केलं काँग्रेसने? काही लोकांना हे दिसत नाही आहे, विकास दिसत नाही आहे. काय दिसत नाही. बरं त्यामुळे म्हणायचं की भाजप येईल भाजपला असं वाटतं. 100%. का? भाजप येईल का काँग्रेस येईल यावेळेस? राजकारण फिरू नका, कुणाला मत टाकता. असं बोलत नाही राजकारणावर काय भानगड? भीती देव जरा. आता या पार्टीकडे बोललं तर त्या पार्टीला राग येणार, एकाच्या पार्टीला बोललं त्या पार्टीला राग येणार. पण तुम्हाला काय वाटतंय राम सातपुते आणि राम सातपुते. तुलना केली तर राम सातपुते येईल. राम सातपुते येतील? काय काय कशासाठी राम सातपुते? काय म्हणजे कसं आहे का, सुशीलकुमार शिंदेने काय काम केले? बरं. काही लोक असे विचार करणार ना युवा पिढी. बरोबर 40 वर्ष गृहमंत्री होते त्यांनी. बरोबर. गृहमंत्री असताना काय विकास केले सांगा की. आता बारामतीला जावा की तुम्ही, शरद पवारांची. शरद पवारांची काय आहे ते बारामती. आता एक सुद्धा माणूस बेकार नाही आहे तिथं. कंपन्या आहेत, रोड सुविधा आहे, सगळं सुविधा आहे तिथं. इथं काय सुविधा आहे सांगा की. एवढं मोठं गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे काही काम केले? त्यामुळे इथं यावेळेस- बेकारी वाढली त्यामुळे दुनियाची. यावेळेस तुम्ही भाजपला परत एकदा भाजपकडे मत आहे. भाजपला मतदान करणार. नमस्कार. कुठले तुम्ही? मी पाथरीचा. म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघात येतोय का? हा सोलापूर लोक. काय वातावरण आहे आता इकडलं? आता काय कोण भाजप म्हणताय, कोण काँग्रेस म्हणताय, बर पण काय दोन्ही ज्या पार्ट्या काय एवढं काम करत नाहीयेत. काम करत नाही. बरं. काम करत नाहीत. निकाल म्हणतात, येतात, आश्वासन देतात, जातात आपलं आपलं काम. इलेक्शन पुरतं सगळे समोर असतात. इलेक्शन झाले की सगळं आपल्या आपल्या घरी बसतात निवांत. आम्ही त्यांच्या मागं पळायला लागतंय. आपण 17 उचलाय. हा 17 उचलाय नुसतं. हा तर काय वाटतंय तुम्हाला? काय करता तुमचा व्यवसाय काय? आमचा हेच आहे, दूध वगैरे विकतो, दूध शेती आहे. तरी जर विचार केला एक सामान्य माणूस म्हणून, आपलं काय राजकारणाबद्दल बोलायचं नाही, सामान्य माणूस जेव्हा आपण ही सगळी परिस्थिती बघतोय, भाजपचं काम बघतोय, काँग्रेसचं काम बघतोय, तेव्हा तुम्हाला कोण बरं वाटतंय?
नाही भाजपच बरं वाटते, काँग्रेस तर नाहीच. कारण की अगोदर 40-50 वर्ष त्यांच्या सत्ता होती, त्यांनी कुठं काय काम केलं त्या माध्यमातून तर नाहीच, काँग्रेस नाहीच. पण भाजपमध्ये आता सध्याला जे चाललंय ना फोडाफोडीचं राजकारण, त्यामुळे लोक भरपूर नाराज आहेत. त्यामुळे जरा भाजपचं आवड वाटलं, बाकी काय नाही. भाजप खरं तर चांगली आहे, पण मग हे फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकांचं मन लय नाराज झालेलं आहे. भाजपनी मधल्या काळात शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, त्यामुळे तुम्ही नाराज आहेत का सगळे? हां, त्यामुळेच खरं तर नाराज आहे. कारण की एवढं चांगली उद्धव ठाकरेची सरकार होती, भाजपची एकदम एक नंबर सरकार होती. त्यानंतर फोडाफोडी करून सर्व खराब करून ठेवलं स्वतःचा रेकॉर्ड. कारण की यावेळेस पण मग भाजप 100% जर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र असली असती तर 100% 101% भाजपच सरकार बसली असती. हे नंतर जी फोडाफोडीचं राजकारण केलं त्यामुळे सर्व खराब झालेलं आहे यांचा मार्ग. घरी शिवसेना कोणी म्हणाली? उद्धव ठाकरेची. उद्धव ठाकरेची. आणि घरी राष्ट्रवादी पवारांची. शरद पवारांची म्हणजे शरद पवारांची, दोन शरद पवारांची. पवारांची. अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत, कोणाला विचारायचं? त्यांना तुम्हाला बोलून जातो तिकडे पण तिकडून असं जायला लागतं. उलट कॅमेरा पडतो तिकडे. कशाबद्दल बोलायचं आहे? कशाबद्दल तुम्ही काय करता व्यवसाय? आमचा दूध व्यवसाय. कसं चाललाय? दूध व्यवसाय अवघड आहे. अवघड आहे. हा, सध्या दूध व्यवसाय अवघड आहे. तुम्ही म्हणजे काय दूध उत्पादक आहे का दूध खरेदी करणार? दूध खरेदी करायला येतो आम्ही. खरेदी करणार. बरं, निवडणूक लागली कळालं असेल. हा, 14 लिटर काँग्रेस आणि भाजप कोण बरं वाटतं? सोलापूरचा विकास करणारा बरं वाटतं. कोण करेल विकास? आता सत्ता कोणाकडे आहे त्यांनीच करणार ना विकास. भाजपकडे सत्ता आहे. भाजपकडे कोण म्हणते सत्ता आहे? आता दिल्लीतले खासदारकीचं इलेक्शन आहे साहेब. बरोबर आहे. मग खासदारकीला कोण आहे? नरेंद्र मोदी भाजपची जायची. अहो, नरेंद्र मोदी फक्त भाजपचा म्हटलं तर भाजप संपवलेला नरेंद्र मोदी आहे. आता हा, मग भाजप म्हणे ना तुम्ही मोदी सरकार म्हणा लागला. इथंच मोदीचा हार आहे. लोक आता हुशार झालीत लोक. हा, मोदी सरकार रथ बी मोदी सरकार म्हणजे लोकशाहीचा तुम्ही अंत करायला लागला. आता लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर काय करायला पाहिजे? संविधानाने पत्रकाराला जगायला पाहिजे. तुमच्या वांजळे साहेब काय बोलत्या तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. तुमच्या वागळे साहेब काय बोलत्या तुम्ही त्यांच्या स्टेटमेंट ऐका. हा, त्या माणसाला तुम्ही ॲक्सिडेंटमध्ये उडवू शकता, हे करू शकता. एवढं प्रेशर आणायला लागलं. तुम्ही सगळे पत्रकार लोक एक होऊन लोकशाही न संपण्यासाठी तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुम्ही जिवंत राहिले तरच लोकशाही जिवंत राहणार आहे. ह्याची तुम्हाला पहिल्यांदा पत्रकार लोकांना विनंती करतो की त्यांनी स्टिंग ऑपरेशन असं करावे की कुठल्याही आमिषाला न बळी पडता इलेक्शन सोलापूरला चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. बरोबर. एक एवढी महागाई जाळायला लागली आहे, लोकांना दूध महाग आहे, चारा मिळेना जनावराला. या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. गवळी समाजासाठी मूलभूत सुविधा द्यायला पाहिजे. गवळी समाज हा, गवळी समाजाचा कसं करायचं मग आता निवडणुकीत? मतदान तर करावंच लागणार ना. मतदान तर करावंच लागणार. निवडून तर लोकशाही जिवंत ठेवायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर काय कुठला पर्याय तुम्हाला बरा वाटतोय? संघटित होऊन मतदान करणं गरजेचं आहे. चांगल्या उमेदवाराला जो कामं करेल, जो आश्वासन देईल त्याच्या ताई करेल अशी आशा वाटते. सोलापुरात उत्तरला म्हणजे सोलापूर शहरमध्ये सुद्धा भाजपला दिले की आता आम्ही एवढे 15 वर्ष सत्ता दिले की त्यांनी काय केलंय? 10 वर्ष हा, काय केलं नाही. विकासाचं काय नाही. स्मार्ट सिटीचं बघताव का नाही? सोलापूरचं टेम्परेचर वाढण्याचं कारण म्हणजे सिमेंट रस्ता आहे. एका विशिष्ट पक्षाला त्रास उपयोग नाही, पण स्मार्ट सिटीतले सगळे कामे हे बोगस ठरलेले आहेत. त्याच्यामुळे सोलापूरच्या स्मार्ट सिटीला ह्यात नाव होतं, यादीत नाव होतं तुमचं सोलापूरचं. हा, होतं की मग झालं. 50% कामं झालेले आहेत. 50% झालं नाही. 50% होय. कामं झाले. स्मार्ट सिटी होते तुमची. होत नाही. चला या 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 या. नमस्ते. नाव तर सांगा. दत्तात्रय चव्हाण. गाव? सोलापूर प्रॉपर. प्रॉपर सोलापूरचं आहे. कसं आहे वातावरण निवडणुकीचा काय विषय नाही आपला त्याच्यात. काय कुठला पक्ष बरा वाटतो? तरी पण काँग्रेस आहे, भाजप आहे? भाजप बरा वाटतो. कशासाठी भाजप बरा वाटतो? सगळं चांगलं झालं ना भाजप आल्यापासून. समजा म्हणजे काय काय चांगलं झालं? जे व्हायचं ते झालंय. सांगायला पाहिजे काय काय झालंय. झालं आता ते सगळं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल रस्ते झाले, अजून काय झालंय तसं? रस्ते झाले. हा, रस्ते झाले. अजून काय काय झाले सगळं. काँग्रेस का नको?
काँग्रेस होतच की आता किती वर्ष होतं सांगू आधी काय झालं डेव्हलप झालंच नाही ना डेव्हलप झालं नाही. मग डेव्हलप झाले का नाही सोलापूर? झालंय हा झालंय म्हणलं झालंय. कुणी केलंय, काँग्रेसनं का भाजपनं? भाजपनं भाजपने केलंय. बरं, काँग्रेसनं काही केलंय का नाही आधी? काय माहिती. काय माहिती? बरं, ठीक आहे. चला. अजून काय प्रतिक्रिया आहेत? ओ, कुठे आहे तुमचे बॉस? बॉस पिछले गर्दी इथं बरं, इकडे घेऊ. नमस्कार. कुठले प्रॉपर आहेत का? अहो, ह्या दूध मार्केट मध्ये आल्यापासून सगळी म्हणते तुमची घ्या, तुमची घ्या, तुमची घ्या. तुमचे काय माहित? नाव तर सांगा. काहीच नको मी याला नको जे मी घेत नाही. नाही, मी तुम्हाला राजकारणात काय विचारत नाही. दुधाच तेवढं. ते दुधाचं बी विचारू नका आणि राजकारणाचं बी विचारू नका. कशाच विचारू? घरात कसं चाललंय, बरं चाललंय का एवढंच विचारा. बाद झालं जावा. हा, राग आहे का राजकारणाबद्दल? राजकारणाबद्दल राग आहे. लय राग आहे. कशासाठी? काय बोलण्यात मजाच नाही ती. पण काय तर कारण असलं राग एवढा राग. सगळी शेण खाणारी ती. काय करायचं? एक बी नीट नाही ती. धड राजकारण कुठलं चालू आहे तुमचं? बर, एक तर धड चाललंय का राजकारण? त्यानं त्या पक्षात त्यानं ह्या पक्षात काय बोलणार काय कोणाबद्दल? पहिलं आणि आताच काय फरक आहे का नाही राजकारणावर? लय फरक आहे. बर. पहिलं काँग्रेसच बरं होतं उलट. हे सगळे भिकारी चोट आहे ते. काय केलं, अजित पवारला फडणवीस नाव ठेवलं आणि परत स्वतःकडे घेतला मागून. राहिलं काय तिथं राजकारण? आता ह्यावेळेस काय करायचं? काय करायचं म्हणलं? त्यावेळेस कुणालाच मतदान करायचं नाही. सगळे भिकारी चोट आहे ती. सगळीच भिकारी चोट आहे ती. पैशासाठी इकडे जा तिकडे जा करते ती. जनतेसाठी काय केलं त्यांनी? एखादा निवडून द्यायला लागली आपल्याला. कुणाला द्यायचं निवडून? कुणाला द्यायचं नाही. सगळी भिकारी चोट आहे ती. सगळीच. होय काका, सगळीच आहे इथून. बरोबर आहे. पट्टी आहे, होय. ठीक आहे. तर या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या येत आहेत आणि अजून काय गवळी बांधव जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. नमस्कार. कुठले? सोलापूरच की. रोज येता का इथं? काय दूध घेऊन येता काय? घरच्या आहेत का गोळा करून घेऊन येत आहे? घरचं पण आहे, गोळा करून पण आणतो. कसा आहे दर? 45. परवडत आहे का? काय परवडता? हा, जित्राव सांभाळायचं सुखात राहिले का? राहिले का नाही? नाही असू द्या, काय नाही. कसं मग आता निवडणूक लागली, कळालं का नाही तुम्हाला? कळालं की कोण उमेदवार आहेत कळालं का? हा? उमेदवार कोण आहेत कळालं का? उमेदवार ते विचार करायचा नाही दादा. आमचा धंदा मध्ये ते आपण असतो. भाजप आणि काँग्रेस हा, दोन आहे पक्ष की. एकमेकाच्या विरोधात आहेत. परिणिता शिंदे आली ती परवा कोणतर आला. परिणिती शिंदे, होय. हा, बरं. तुम्हाला भाजप बरं वाटतं का काँग्रेस बरं वाटतंय? ते कोण काय आवडतं कशाला? आमचा धंदा बोला, आपण बोला. कोणतर आलं तर काय करणार? काय देणार घेणार आहे? आपण जरा विकास काय बदलल ना, पक्ष काय बदलल्यावर. बदलतं ना, सगळं खाणार लोक आहेत. बरं, विकास तर झाला का नाही? काय नाही, नाही झाला. आधीच खासदार कोण होतं माहित आहे का? बनसोडे, ते आधी होते हं. 10 वर्षापूर्वी. आता 5 वर्षापूर्वी सचिन कल्याण शेट्टी. ते आमदार हं, जय सिद्धेश्वर स्वामी होते खासदार. काय की हा, जय सिद्धेश्वर स्वामी. केलं का त्यांनी काय इकडे इथे येतं आपण कुंभारच्या पुढे 6 किलोमीटर आहे. काम? केलं का? त्यांना बघितलं का कधी? आपण कुठं बघावं दादा? आमचं काम बोला, आपण बोला. कुठलं आपली बघायचं? आपली मस्त बरी का नाही? हा. चालतं. हो, नमस्कार. कुठले? कासेगाव. कुठलं? सोलापूर. आमच्या पुढे कासेगाव आहे. हो, बरं. तिकडून इकडं दूध घेऊन. तर काय आहे? राजकारणात कसं आहे वातावरण? आपल्या माहित नाही. बरं, भाजप पक्ष नावाचा पक्ष माहित आहे का? माहित आहे की काँग्रेस नावाचा पक्ष माहित आहे तुम्हाला? की दोन पक्षात बरं कोण वाटतंय? हो, आम्ही भाजपची माणसं आहोत. भाजपची माणसं आहो. मग तर उलट बोलायला पाहिजे तुम्ही. का भाजप बरं वाटतंय? पहिल्यापासूनच ना. बरोबर आहे. भाजपचा उमेदवार कोणा माहित आहे? माहित आहे की कोण? राम सातपुते. राम सातपुते. बरं, राम सातपुते करतील का विकास? विकास निवडून आले तर? करतात 100%. कसं काय? अहो, आम्ही राम सातपुतेला बघून नाही, मोदीला बघून बस मतदान करणार. मोदीला बघून? हा. कशासाठी मोदी? पहिल्यापासूनच आता सगळा विकास त्यानेच केलाय का? मोदी 10 वर्षात आले होते की. अहो, 10 वर्ष आलं तर सगळं चांगलं त्यानंच केलंय. काय काय चांगलं केलंय? सगळंच चांगलं केलं. सगळ्यात म्हणजे जसं की एखादं उदाहरण काय? आता राम मंदिर बांधले, हा, परत हिंदूसाठी भरपूर कामं केले, सगळ्यांसाठी कामं केलेत. बर. हां, आणि काँग्रेसनं काय काय केलंय? काँग्रेसचं एवढं काय असं खास नाही.
मोदीचं चांगलं काम आहे. त्यामुळे नाही तिथं सडका केलेत, बरं, नाही ते स्कीम राबवलेत त्यांनी. बरं, बरं. असं गोरगरिबांसाठी भरपूर काम केलेत त्यामुळे ह्या वेळेस तुमचं मत बीजेपीला. बीजेपी. तर या प्रतिक्रिया आहेत. तर कोण आहे देशमुख? देशमुख अण्णा कोणच येणार नाही. अण्णा बरं असू द्या. अण्णाच नाव तेवढं विचारू. नाव तर सांगा तुमचं. संजय जयसिंग देशमुख कुठलं राहणार आहे तुम्ही? बेबीदारपळ. बेबीदार जाय काय बेबीदार पडला काय चाललंय? काय नाही काय चाललंय बरं तुम्हाला भाजप माहित आहे का? भाजप माहित आहे? काँग्रेस काँग्रेस बरं माहित आहे? कोण वाटतंय? हा बरं 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 एक जण बी वाटत नाही बरं. आता कसं करायचं मग? बघायची मी तुम्हाला कसं करायचं? बरंच नाही म्हणल्यावर मग निवडणुकीत मतदान कसं करायचं? कोणाला मतदान करायचं? सगळी शेवटी एकच होती ती ना, पक्ष राहिलाच कुठं. खरी खरी राष्ट्रवादी कोणाची वाटते तुम्हाला? खरी राष्ट्रवादी शरद पवार. न्यायालयानं ती शरद पवारची. अजित पवारची म्हणून सांगितली. ते फडणवीसचा माणूस आहे न्यायालय. त्यांनी एकच घेतलंय ना सगळं. सगळं फडणवीस आहे, खरेदी केलंय सगळ्याला. काय सांगताय? खरं आहे काय? खरं आहे, आणि बरोबर खरी आहे. शिवसेना कोणाची? खरी शिव ठाकरेची. ठाकरेची जैसे ना ठाकरेच्या घरात जन्माला आली निवडणूक का? आयोगानं शिंदेच्या घरात जन्माला सांगितलं आली. तिकडली. सगळ्याला खरेदी केले ते फडणवीस. काय काय म्हणला? ठाकरेच्या घरात जन्माला शिवसेना आली का ह्याच्या एकनाथ शिंदेच्या घरात आली? मग खरी कोणाची म्हणायची? खरी ठाकरेचीच आहे. ज्याचा तुमच्या नावावर 7-12 म्हणल्यावर तुमची वंशावळच येणार ना. बर 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 हा? बर बर. अहो त्यानं बामण असून मराठा धर्म स्वीकारलाय. मराठ्याला पुढे नेलाय त्याने, कुणी? उद्धव ठाकरेने. आणि हे भिकारजोड तया संघ राहून दुसऱ्याचे हात धरून पळून गेले ती. कोण? हे शिंदे ते बर बर बर. शिंदेचं काम कसं आहे ह्या मुख्यमंत्री म्हणून? मुख्यमंत्री म्हणून काम चांगलं केलंय त्यांनी बीजेपी मध्ये जाऊन. बर. पण तेच काम इकडे राहून करायला पाहिजे होतं जवळ आले ना. तर ना आता हा. तर इकडे राहिलं असतं मुख्यमंत्री झालं नसतं की. कोण मग मुख्यमंत्री झाल्यावर काम करणार का? मग सगळ्यालाच मुख्यमंत्री करून टाका. सगळीच कामं करते ती. कोणाला? एकनाथ शिंदे अगोदर माहित होता का कोणाला? एकनाथ शिंदे माहित माहितच नव्हता. यांनी पैसे खोक्यावर खोकी दिले, हा. पळून गेली सगळी. कोटी घेतली असतील काय नाही? 100%. किती किती घेतली असतील? काय खोकी म्हणल्यावर आता किती गेले तुम्हाला माहितच आहे की. कुणाला रक्कम सांगून दिली ती का त्यांनी? ह्याच्या नावानं 50 कोटी दिले, ह्याच्या नावानं बंद 100 पाकिट. कोटी दिले. बंद पाकिट मध्ये काय कोणाला माहित आहे का? हा? बरं ह्या वेळेस मग कसं होईल सोलापुरात? काँग्रेस येईल का भाजप? काँग्रेस काय काँग्रेस? काँग्रेस भाजपला कोणच मानत नाही इकडं. पहिल्या दिवसाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. का बरं भाजप? पहिल्या दिवसात चांगलं होतं. भाजपला का बरं मारत नाही? अहो भाजप कुणाला खाऊ द्यायला लागले रेट? सगळं महाराष्ट्रातले उद्योगधंदे सगळे त्याने ह्याला घेऊन गेले गुजरातला. का बरं नेला त्यांनी तिकडं? इथं नाही का माणसं? प्रत्येक शेतकरी वर्षाला 1 लाखाचा तर खाते विकत घेते. बरोबर बरोबर आहे. त्याला लावली तुम्ही 18% GST. बरं. 18% GST म्हणल्यावर 18,000 त्याचं घेतलं एका शेतकऱ्याकडून. एका शेतकऱ्याकडून, आणि त्याला पेन्शन दिली 6,000. तुमच्याकडे शिल्लक आमचे पैसे किती राहिले? 12,000. आणि तुम्ही काय म्हणता आम्ही शेतकऱ्याला पेन्शन दिली? काय दिली? 18% GST म्हणल्यावर सर्वसामान्य शेतकरी 1 लाखाचा खात विकत घेतोय. घेतो. हा, घेतो का नाही? मग GST कशाला त्याला? पहिली होती का GST? CST होती का? हा? काँग्रेसच्या काळात कधी होती का? शिवसेनेच्या काळात कधी होती का? ही बीजेपी आल्यावर का बरं लागलं असलं सगळं? बीजेपी शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार असं वाटतं का तुम्हाला? वाटतंय. कशामुळे वाटतंय? मला सांगा, कांदा निर्यात बंदी करायचं काय काम होतं यांचं? चालू होतं ना सगळं. काय कशामुळे उठसोळ आली यांना? कशामुळे केली कांदा निर्यात बंदी? शेतकऱ्याचं नुकसान केलं का चांगलं ज्या केलं? मालाला भाव येते त्याची निर्यात बंदी लगेच. हा? मग का उपयोग आहे त्या सरकारचं घेऊन? शेतकऱ्याची मातीच करावं लागलं त्यांना. त्यामुळे परत काँग्रेसकडे काय? दुधाला भाव नाही. हा? गाईच्या दुधाला काँग्रेस. हा? ठीक आहे. होय काय बरं मला सांगा, तुम्ही सांगा, तुम्ही कुठला आहे? मी कामती शिंगोली. सोलापूर लोकसभा मतदारसंघ ठीक कामती हा, हा. जिल्ह्याजवळी तिरे कामती होय. तिरे बसले. पण कसं काय होईल यावेळेस? भाजप का काँग्रेस बस? काही सांगू शकत नाही आपण, कारण लोकांचं वर एक बोलते ते आज नाही करते ती लोक. प्रत्येक जण हेच करतंय. तुम्हाला काय वाटतंय तरी मनातनं काय वाटतंय काय होईल त्यावेळेस? काँग्रेस येईल असं वाटतं मला. कशा पाय काँग्रेस येईल? काय बोलता येते ना. बोलता येते म्हणजे काँग्रेसच्या काळात बोलता येते काय? मग काय हो का 2014 मध्ये गारपीट झाली साहेब. बरं. खात्यावर पैसे गेले. बरं. बरोबर. कोणी टाकले? शरद पवार होतो त्यावेळेस हा. खुर्चीवर. बरोबर. आज किती वेळा गारपीट झाली, किती वेळा खात्यावर पैसे आले हे सांगा साहेब. कुणाच्या झालं नाही. आले नाही. आलेच नाहीत. डायरेक्ट खात्यावर शेतकऱ्यांना माहिती सुद्धा नव्हतं की 14ला पैसे आलेले गारपीटचे. त्या माणसाकडे पैसे ती गेले. मोदी म्हणा लागली ती आमची गॅरंटी आहे, गॅरंटी आहे, गॅरंटी. कोण काय पण म्हणू द्या हो. पण मी काय सांगतो लक्षात आलं का 2014 मध्ये
गारपीट झाली त्यावेळेस शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे आले. आता ही नुसतं किती वेळा गारपीट झाली आणि किती वेळा पैसे दिले. फार्ज भरून द्यायचे काय म्हणताय? काँग्रेस काय म्हणते आम्हाला मत द्या, बरोबर आहे. शिवसेना म्हणते आम्हाला मत द्या. भाजप काय म्हणते माहिती का, कुठलं बी बटन दाबा आम्हीच येणार. कसं काय? हा, ती मशीनच तसली आहे ती मशीनवर पूर्ण त्याने कब्जा करून टाकलाय. तुम्ही न्यायालय बोर्डला म्हणल्यावर मशीनचं काय चाललंय. ईव्हीएम मॅनेज असं वाटतं का तुम्हाला? हा, आहे, 100%. 100% आहे. कागदावर त्यांच्यात जर जोर असेल तर कागदावरती घे म्हणावं, चिठ्ठ्यावरती घे म्हणावं इलेक्शन त्यांना. बर भाजपवाल्यांनी बघायला पाहिजे. होय, भाजप बरं आहे काँग्रेस बरं आहे सांगा की. आपलं बरं आहे. तर या प्रतिक्रिया आहेत दूध बाजारातल्या आणि लोक संतप्त आहेत. एकंदरीतच जे काही फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे त्याच्यावर संतप्त आहेत. असं असलं तरी सुद्धा काही जे काही तरुण शेतकरी इथं आलेले आहेत ते प्रामुख्यानं भाजपने केलेला विकास, भाजपने केलेले रस्ते आणि एकंदरीत राम मंदिराचा जो काही मुद्दा आहे तो सुद्धा या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतोय. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये असं एकंदरीत चित्र आहे. असं असलं तरी शेतकरी वर्गातून मात्र एकंदरीतच भाजपच्या विरोधात रोष जो आहे तो या ठिकाणी तरी आपल्याला दिसलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.